हॅलो, आजची रेसिपी आहे तवशाचे वडे। हे कोकणात केले जातात आणि विशेषतः पितृपक्षात केले जातात। तवस म्हणजे ही थोडीशी जून झालेली मोठी काकडी। ही आता आजकाल मोठ्या शहरात सगळीकडेच मिळते, सगळीकडेच अवेलेबल असते। ह्या तवशाचे असे मी 2 भाग करून घेतलेले आहेत, कारण मी एका वेळी संपूर्ण वापरणार नाहीये। ह्या तवशामध्ये ह्या बिया ज्या असतात ह्या जून असतात, त्यामुळे ह्या बिया सुद्धा काढून घ्याव्या लागतात। सुरुवातीला तवशाचे साल काढायचे नाहीयेत का ते मी तुम्हाला पुढे सांगते। आता मी याच्या बिया अशा काढून घेतलेल्या आहेत। हा पूर्णपणे बियाचा भाग काढून घ्यायचा आहे। आता मी हे तवस किसून घेणार आहे। यासाठी मी पुन्हा त्याचे 2 भाग करून घेते, म्हणजे किसायला सोपे जातात। किसून घेत असताना शक्य असेल तर बारीक खिचणी घ्यायची, म्हणजे त्याने छान लवकर आपण जेव्हा नंतर खीस शिजवतो त्यावेळेला हा लवकर शिजतो आणि लवकर मऊ होतो। मगाशी सुरुवातीला आपण याची साल काढली नव्हती, कारण की आपल्याला खिसताना असा आधार मिळतो आणि जेव्हा आपण खिसून घेतो तेव्हा हे साल ऑटोमॅटिकली बाजूला होते। आता हा सगळा खीस मी एका भांड्यात, ज्या भांड्यात शिजवायचा आहे त्या भांड्यात काढून घेतलेला आहे। खीस काढून घेतल्यानंतर यामध्ये आता अर्धा चमचा हळद घालायची आहे, म्हणजे थोडासा वड्याला रंग चांगला येतो, आणि अगदी थोडासा गूळ घातलेला आहे। हे आता आपल्याला शिजत ठेवायचं आहे। काकडी खिसत असताना त्याला पाणी सुटतं आणि त्या पाण्याबरोबरच आपल्याला हे शिजत ठेवायचं। ते पाणी वेगळं करायचं नाहीये किंवा टाकून द्यायचं नाहीये। आता यामध्ये गूळ जरी घातला असला तरी अगदी चवीपुरतं मीठ घालायचं आहे, कारण नंतर आपण त्या पिठात मळणार आहे, त्यामुळे चवीपुरतं मीठ हे गरजेचं आहे। हे पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं। त्याचबरोबर अगदी नखभर ह्याच्यात जायफळ खिसून घातलेला आहे आणि अगदी पाव चमचा वेलची पावडर घातलेली आहे। हे पुन्हा एकदा छान मिक्स करून घेतलं। आता ह्याचं पाणी थोडंसं आटत आलेलं आहे, अगदी आपल्याला हे कोरडं करायचं नाहीये, किंचितचं पाणी ठेवलेलं आहे त्यामध्ये। मऊ काकडी झाली की आपण गॅस बंद केलेला आहे। हे एका परातीत काढून घेतलं आणि त्यामध्ये 1 कप सुरुवातीला तांदळाचं पीठ घातलं आणि पाव कप गव्हाचं पीठ घातलं। मिश्रण थंड झाल्यावर हे आपल्याला पीठ घालायचं आहे। हे सुरुवातीला मिक्स करून घेतलं। त्यानंतर यामध्ये पुन्हा अर्धा कप तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि अगदी 2 चमचे गव्हाचं पीठ घातलेलं आहे। हे छान मिक्स करून घ्यायचं। या मिश्रणामध्ये जे आपण काकडीचं मिश्रण त्यामध्ये जेवढं पीठ मावेल त्या पद्धतीनेच आपण पीठ घालायचं आहे, त्यामुळे सुरुवातीला एकदम पीठ घातलेलं नाहीये आणि पाणी सुद्धा एक्स्ट्रा वापरलेलं नाहीये। असा हा घट्ट गोळा मळून घेतला। आता हे पीठ खूप जास्त वेळ भिजत ठेवायचं नाही, कारण की ते जास्त मऊ होत जातं, जसं जसं ठेवेल त्या जास्त मऊ होत जातं। आता त्यातला एक छोटासा गोळा घेतला आणि एका प्लास्टिकला तेल लावून अशा पद्धतीने प्लेटने प्रेस करून व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे वडा थापून घेतला। तेल मी ऑलरेडी गरम करत ठेवलेलं आहे। प्लेटने प्रेस करण्याची ही पद्धत अगदी सोपी वाटते, म्हणजे अगदी ज्यांना वडे करायची माहिती नाहीत, नवीन असेल त्यांना सुद्धा हे जमू शकतं। आणि हे आता वडे तळून घ्यायचे आहेत। वडे तळत असताना तेल गरमच करायचं आहे, कडकडीत। थंड तेलात जर तळले तर ते जास्त तेल पितात। वडा अगदी छान फुगलेला आहे। अशा पद्धतीने मी उरलेले सगळे वडे करून घेणार आहे। ट्रेडिशनली हे वडे अगदी हाताने बोटाने थापले जातात किंवा काही जण ह्याला तळव्याने थापतात। ती सुद्धा पद्धत जर तुम्हाला सोपी वाटत असेल तर करू शकता, पण अगदी जर नवीन असाल तर ही प्लेटने प्रेस करून ही वडे करण्याची पद्धत अगदी इझी होईल। त्याचबरोबर जर तुमच्याकडे पुरी मेकर असेल तर पुरी मेकरने सुद्धा हे वडे प्रेस होऊ शकतात। हे वडे करताना मी अगदी थोड्या गुळाचा वापर केलाय। जर तुम्हाला अगदी गोड चव हवी असेल तर त्याला जेवढा काकडीचा गर आहे तो एका वाटीने मोजून त्याच्या अर्धा गुळ तुम्ही वापरू शकता, पण मला जास्त गोड वडे नको आहेत, त्यामुळे मी अगदी थोडासा गुळ वापरलेला आहे। हेच वडे अगदी मिरचीचं पेस्ट घालून तिखट वडे सुद्धा करता येतात। भोपळ्याचे घरगे त्या पद्धतीने मी केलेले आहे, त्याचा व्हिडिओ ऑलरेडी माझ्या चॅनलवर आहे। तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ। तोपर्यंत बाय बाय।